गृहिणींच्या स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक म्हणजे लसूण। सध्या आपण भाजी मंडईमध्ये आलेलो आहोत आणि आपण तुम्ही हे लसूण पाहत आहात। खरं तर हा जो लसूण आहे या लसणाच्या दरामध्ये खरं तर एक काही दिवसापूर्वी या लसणाच्या दराने खूप उच्चांक गाठलेला होता। लसूण प्रति किलो 500 रुपये दराने विकला जात होता, कारण की उत्पादनामध्ये घट झाल्यामुळे या लसणाच्या दरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली होती। मात्र आता काही दिवसापासून हा लसूण 500 रुपयापासून आता 300 रुपयामध्ये विकला जात आहे प्रति किलो। त्याच्यामुळं काहीसा गृहिणींना दिलासा मिळत आहे। सध्या काही लसूण विक्रेते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। लसणाच्या दरामध्ये खूप प्रमाणात म्हणजे कमी हे झालेले आहे, दरामध्ये घट झालेली आहे हे सध्याच्या ह्याच्यात, परंतु आता नवीन माल येणार आहेत ना, त्यामुळे जुने माल काढतात आता कमी भावात। म्हणजे आणखी याच्यामध्ये घट होऊ शकते का? हो होऊ शकते ना घट। लसणाचे दर हे फार 500 रुपये किलो पर्यंत गेलते, का गेलते, कशामुळे, त्याचं कारण काय? आवक कमी होती ना, माल कमी होता त्यामुळे। आता आवक जास्त प्रमाणात वाढलेली का? माल येणार आहे ना, त्यामुळे आवक वाढेल आता। हो, त्यामुळे बाजारात घट होत चाललेली। सध्या हा माल कुठून येतोय, कुठल्या ह्यातून? यूपी, गुजरात सध्या आपण पाहतोय की या लसूण विक्रेत्यांचं असं म्हणणं आहे की जो हा माल आहे तो गुजरात असेल किंवा उत्तर प्रदेश असेल अशा राज्यातून दर दिवसाला जवळपास 7 ते 8 ट्रक या पुण्यामध्ये दाखल होत्यात आणि आवक वाढत असल्यामुळं ह्या लसणाचे दर सध्या घटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। लसूण हा काही दिवसापूर्वी 500 रुपये प्रति किलो हा बाजारामध्ये विकला जात होता, मात्र आता हाच लसूण 300 रुपये प्रति किलोने सध्या बाजारामध्ये विकला जात आहे। त्यामुळं काहीशा प्रमाणात का होईना गृहिणींना आता दिलासा आपल्याला मिळत असताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।